ऑल इंडिया नौसेना कॅम्प 2 महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या कॅडेट्सचा सर्वात महत्त्वाकांक्षी सागरी प्रशिक्षणाला रत्नागिरीतून उत्साहात सुरुवात झाली। कमांडिंग ऑफिसर रामानुज दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसांचे पूर्व प्रशिक्षण घेतलेले 60 कॅडेट्स रत्नागिरी ते विजयदुर्ग आणि पुन्हा रत्नागिरी असा 210 किलोमीटरचा खोल समुद्रातील थरारक प्रवास करून आज रत्नागिरीमध्ये दाखल झाले। 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत रणपार, पावस, पूर्णगड, आंबोळगड, जैतापूर, विजयदुर्ग आणि पुन्हा रत्नागिरी या मार्गावर मेन्यू 26 कॅम्प यशस्वी झाला। एनसीसी कठोर प्रशिक्षणाचा हा एक विलक्षण भाग। जेव्हा तरुणाई आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेण्यासाठी समुद्रात उतरते तेव्हा काय घडतं याचा अनुभव इथे घेता आला। बोट पुलिंगच्या या थरारामध्ये बघा कशी त्यांची जिद्द, मेहनत आणि टीमवर्क एकाच वेळी कामाला येते। ही केवळ बोट ओढणं नाहीये तर ध्येय गाठण्यासाठीची कठोर साधना आहे। या थरारक सागरी प्रवासाची प्रत्येक फ्रेम तुम्हाला एक नवा अनुभव देईल। चला आता त्यांच्या शौर्याला सलाम करूया। ऑल इंडिया नौसेना कॅम्प 2 महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या कॅडेट्सचा सर्वात महत्त्वाकांक्षी सागरी प्रशिक्षणाला रत्नागिरीतून उत्साहात सुरुवात झाली। कमांडिंग ऑफिसर रामानुज दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले। आज 19 तारखेला रत्नागिरी बघू सुरू झाला, 14ला विजयदुर्गला गेला। हां 15 दरवर्षी वेगवेगळीकडे जातात। हां गेल्या वर्षी बोरिया बंदर पर्यंत गेलो होतो। बोरिया बंदर, हां बोरिया बंदर, गुहागर। आज जो हमारा फ्लैगिंग इन सेरेमनी है ये इसका शुरुआत हुआ था 10 नवंबर 2025 जिस दिन हमने यह मेनू सेलिंग एक्सपीडिशन कास्ट ऑफ किया था। यह सेलिंग एक्सपीडिशन हमारे पूरे महाराष्ट्र डायरेक्टरेट के एनसीसी के नेवल विंग कैडेट्स के लिए है, जिसमें हम लोग रत्नागिरी से विजयदुर्ग और विजयदुर्ग से वापस हमने एक्सपीडिशन किया, जिसमें हमने करीब 235 किलोमीटर समुद्र के थ्रू हमने रूट कवर किया है। और बच्चों को इसमें हमने बोट पुलिंग, सेलिंग, रिगिंग और काफ़ी सारे स्पोर्ट्स और एडवेंचर एक्टिविटीज़ से एक्सपोज किया है। इस एक्सपीडिशन के दौरान बच्चों को स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोंकण अवेयरनेस कैंपेन हमने कोंकण के कोस्टल रीजन में हमने स्प्रेड किया। और इसके दौरान हमने कैडेट्स को काफ़ी और नए और गवर्नमेंट के जो पॉलिसीज़ हैं और जो माध्यम हैं फ़ौज में ज्वाइन करने के, उससे हमने अवगत कराया है काफ़ी स्कूल्स और कॉलेजेस के बच्चों को। जय हिंद, मी कॅडेट सुकन्या बिडिये 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट NCCची मी कॅडेट आहे।
आणि ह्या मेनू 2026 कॅम्पबद्दल सांगायचं झालंच तर याची सुरुवात होते आमच्या प्री मेनू कॅम्पपासनं, जो की एक सिलेक्शन कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये एकूण 120 कॅडेट्स आले होते. त्यामधनं 60 कॅडेट्स सिलेक्ट झाले आहेत मेनू कॅम्पसाठी. ह्या वर्षीची आमची मेनू 2026ची थीम आहे कोकण विजय, स्वच्छ सुंदर समृद्ध कोकण. म्हणजेच आपल्या कोकणाला कसं स्वच्छ करता येईल, समृद्ध करता येईल याबद्दल आम्ही इकडच्या नागरिकांमध्ये, इकडच्या स्थायिकांमध्ये संदेश पसरवला. त्यानंतर मी एक पुलर आहे आणि माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता की समुद्रात आपण दरवेळी बघतो की आपण फेरी बोटीतनं समुद्रातनं प्रवास करतो, पण स्वतः बोटमध्ये बसून स्वतः बोट वलवत आणणे हा अनुभव काहीतरी वेगळाच होता. कोणत्याही मोटरचा वापर न करता स्वतःच्या ताकदीने आपण आपली बोट स्वतः वलवत घेऊन येणे. ह्या समुद्राच्या उंच लाटांमध्ये जशी ती बोट हलते, त्या लाटांमधून त्या प्रत्येक लाटांना क्रॉस करत ही बोट किनाऱ्यापर्यंत आणण्याचा हा प्रवास खूप काही शिकवतो, आपल्याला टीमवर्क शिकवतो. तसंच माझा रॅपलिंगचाही हा पहिलाच अनुभव होता. कधी मी रॅपलिंग केली नव्हती ह्याआधी, तर रॅपलिंग करून खूप छान वाटलं मला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.